लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत ओली में माननीय श्री माजी सरपंच मनीष धीरज पाटिल साहब के नेतृत्व में जन केसरी परीक्षा मार्गदर्शन केंद्र, करियर मार्गदर्शन केंद्र, MPSC, PSI, ASO, पुलिस भर्ती, BSc, जिला परिषद तलाठी, कानून विभाग व इत्यादि नौकरियां कैसे मिलेंगी, इन सभी नौकरियों के लिए मार्गदर्शन करने के लिए मेन तौर पे हर्षद सुनील पाटिल जो कि अध्यापक हैं और संजय सोनावने साहब, इन लोगों ने बहुत ही अच्छी सी जानकारी दी ताकि बच्चे जो है 10वीं और 12वीं पढ़ाई करने के बाद पढ़ाई छोड़ करके जो है गोडाउन वगैरह में नौकरियां करने लगते हैं, जहां पे इनका कोई भविष्य नहीं है। 10,000 से 15,000 की नौकरियां करते हैं और पढ़ाई छोड़ देते हैं। और महाराष्ट्र में मांग किया जाता है कि सरकारी नौकरी में स्थानीय लोगों को जो है नौकरियां दी जाए, लेकिन जब ये बच्चे पढ़ेंगे नहीं तो नौकरी इन्हें मिलेगी कैसे। इन सभी चीज़ों को लेकर के जो है माजी सरपंच श्री मनीष धीरज पाटिल साहब ने टीचरों से मिल करके बातचीत करके उन्हें अपने ग्राम पंचायत पर बुलाया, जहाँ पे कुछ बच्चे भी आए थे उन्हें सुनने के लिए, मार्गदर्शन के लिए। तो आप देख सकते हैं, हमारे चॅनल के माध्यम से कुछ सुन सकते हैं। मार्गदर्शन करायला पाहिजे। आपण एखादी छोटी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, पण आपण मोठ्या नोकरीचा विचार केला पाहिजे, प्रशासनामध्ये एंटर होण्याचा विचार केला पाहिजे। आपण जेव्हा मोठा विचार करू तेव्हाच आपण मोठे बनू आणि आपण जसे विचार करत असतो तसे आपण घडत असतो। आयोगाने भारतीय संविधानानुसार 315 कलमनुसार MPSC लोकसेवा आयोग हा नेमलेला आहे। कलम 315 नुसार प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र आयोग असेल आणि कलम 313 सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती ही राज्यपालांद्वारे होते आणि कलम 317 सदस्य आणि अध्यक्षांची बडतर्फी ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते। कलम 318 मध्ये सेवा शर्ती अटी नियम आहेत आणि कलम 320 मध्ये पदोन्नती, भरती प्रक्रिया, ट्रान्सफर, प्रमोशन यासारखे मुद्दे आहेत। भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमका काय, नावातच स्पर्धा आहे। आतापर्यंत आपण परीक्षा दिलेल्या आहेत, तो ठरलेला अभ्यासक्रम आणि त्यावर परीक्षा द्यावी लागते। स्पर्धा परीक्षांमध्ये एखादा अभ्यासक्रम दिला जातो, त्याच्यावर अप्लाइड बेस्ड क्वेश्चन विचारले जातात आणि आपण जे वाचलेलं आहे किंवा ज्या पुस्तकात ओळी आहेत ते हुबेहूब न विचारता त्यावर अप्लाय करून काहीतरी क्वेश्चन तयार केले जातात आणि त्याची उत्तर आपल्याला द्यावी लागतात। एखाद्या गोष्टीचा आपण जर दीर्घ आणि सखोल अभ्यास केला तर आपण त्यातून नक्कीच यश संपादन करू आणि इथे समोर बसलेले मोस्ट ऑफ जे आहेत विद्यार्थी ते कॉलेजच्या वयातील आहेत, त्यांनी जर आतापासून या परीक्षांबद्दल माहिती काढायला सुरुवात केली, मार्गदर्शन करा। आपले जर्नलिझम नाही केलं, LLB वकील किती आहेत गावामध्ये काय होतं, चला थोडी सुरुवात झाली नाही म्हणजे इंग्रजीमध्ये म्हण वेगवेगळीचा हक्क, चांगली सुरुवात झाली म्हणजे अर्धे काम झालं। पुढे ट्रॅव्हल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, काउन्सिलर आणि HR एक्झिक्युटिव्ह अशा अजून इतरही कामांची लिस्ट आहे। म्हणजे महत्त्वाचे काही चांगले 15-20 प्रकारच्या नोकऱ्या आहेत, त्या तुम्हाला मी आता सांगितलं। किंवा कॉमर्समध्ये MCOM, MBA, CS, CMA, इन्शुरन्स, टॅक्स कन्सल्टंट, अकाउंटंट, डाटा एंट्री, बँक PO, IBPS, SBI, RBI PO या सर्व प्रकारच्या नोकऱ्या आहेत। सायन्स क्षेत्रामध्ये तुम्ही गेले BSc, त्याच्यानंतर MSc करू शकता, MBA करू शकता, हॉस्पिटॅलिटी, फार्मसी, MCA, BTech, फार्मसी। डिफेन्समध्ये NDA आणि CDSच्या नोकऱ्या आहेत। सायंटिफिक असिस्टंट, DRDO, ISRO, BARC या सेक्टरमध्ये काम करू शकता। त्याचप्रमाणे स्टॅटिस्टिशियन होऊ शकता, फॉरेस्ट्रिक सायन्स डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर ऑफिसर होऊ शकता। मगाशी विषय मांडला मी तो दिबा पाटलांचा, एअरपोर्टवरच्या पण नोकऱ्या आहेत, तर कुठल्या, तर त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला काही कोर्स करावे लागतील, डिप्लोमा इन
मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ग्राउंड स्टाफ. आता काय तुम्ही एअरपोर्टवर सगळेच काही विमान चालवत नसतात, काही ग्राउंड स्टाफ पण असतो. तर सगळे पायलट होते मग विमानामध्ये बसेल कोण, तो मोठा प्रश्न निर्माण होईल. त्याचप्रमाणे एव्हिएशन मॅनेजमेंट असते, एअरक्राफ्ट मेंटेनन्स असते. तर या प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्ही करायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यामध्ये पण 30 ते 80 हजारापर्यंत पगार आहे. म्हणजे लगेच आता उद्या लागले ना लगेच 80,000 ते असं नाही. हळूहळू प्रगती होते किंवा प्रमोशन होत जातं. नाही तर उद्या माझी कॉलम करा तुमच्या 80,000 होणं ते काही देत नाही. लगेच एका एक किंवा एक 2 दिवसांनी होत नाही. सप्लाय चेन मॅनेजर होऊ शकतात. त्याच्यामध्ये 50,000 ते 1.5 लाखापर्यंत कमाई आहे महिन्याची. इन्व्हेंटरी कंट्रोल मॅनेजर, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर, ऑपरेशन हेड, क्वालिटी ॲश्युरन्स मॅनेजर, डाटा अँड ऑटोमेशन स्पेशलिस्ट. मग याच्यासाठी शिक्षण काय पाहिजे? तर MBA इन लॉजिस्टिक्स पाहिजे, इंजिनिअरिंग केलेली पाहिजे, MBA केलेला पाहिजे, BCom पाहिजे, BBA पाहिजे, BBA अँड MBA इन लॉजिस्टिक्स पाहिजे, MBA केलेला पाहिजे. त्याचप्रमाणे SAP एक्सेल हा कोर्स केलेला पाहिजे. सायन्स ग्रॅज्युएट पाहिजे तुम्ही, IT प्लस तुमचं लॉजिस्टिक बॅकग्राऊंड पाहिजे. तर या सगळ्या कोर्सेसची तुम्हाला माहिती असणे गरजेचं होतं. म्हणजे नाही तर मी बघतो गावोगावी तर सगळे BA असतात किंवा एखाद्या ठिकाणी वकील घेतलं तर सगळे वकीलच बनतात. म्हणजे खरं मी आमच्या गावामध्ये परिस्थिती बघितली होती. एकाने टेम्पो घेतला, अख्या गावाने टेम्पो घेतला. आपल्या गावोगावी प्रथा एखाद्याने कुठली काम चालू केलं तेच करतो. तर ऑप्शन भरपूर आहे. साधारणतः मी आता 40 ते 50 ऑप्शन तुम्हाला वाचून दाखवले. सरकारी नोकरी एक जबरदस्त ऑप्शन आहे. तसं मला असं वाटतं की इथे मुलांना उभं राहून बोलायला आपण संधी द्यायला पाहिजे. मुलांना विचारलं तुला काय व्हायचंय मोठं होऊन, तो बोलतो पोलीस. एक लाईन पोलीस बोललं की सगळे पोलीस बोलतात, एक लाईन डॉक्टर बोललं की सगळे डॉक्टर बोलतात. बरोबर की नाही सर? तेव्हा त्यांना काहीच वाटत नाही. पण त्याच्यातला 70 किंवा 40 आपली समजा पट आहे, त्या पटसंख्येतून 40 मधून जर एक विद्यार्थी वेगळं काहीतरी बोलतो, मॅडम मला डॉक्टर व्हायचंय. का तुला डॉक्टर व्हायचंय? आमच्या बाबाला पायाला लागलेलं होतं ना, तर आमच्या मम्मीने अशी अशी पट्टी लावलेली होती आणि मग बरे झाले. बघा, निरीक्षणातून त्याने काय घेतलंय? बोध घेतलेला आहे की मला काय व्हायचं. अक्षरशः तुम्हाला सांगते, हा जो कार्यक्रम लागणार हे जेव्हा मला माहिती पडलं ना, मी खूप खुश झाली की गावातले जेवढे पण विद्यार्थी आहेत जे आता पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊ शकत नाही, इतका पैसा खर्च करू शकत नाही, मी त्यातली आहे. माझ्याही शिक्षणासाठी माझ्या आईवडिलांनी बराच पैसा खर्च केला. मलाही पुढे जायचं होतं, MPSC UPSC करायचं होतं. UPSC सरांनी सांगितलं, UPSC केंद्र लेवलचा आहे. त्यासाठी मध्ये आपली पर्सनॅलिटी, आपला अभ्यास, त्याच्यासाठी गट्स खूप पाहिजे. पण MPSC साठी आपण 4 तास 5 तास जरी अभ्यास केला तरी आपण ते अचीव करू शकतो. आणि फक्त MPSC UPSC किंवा कुठलंही क्षेत्र आपल्याला चॉईस करता आलं पाहिजे. मेन तर हे बघा, MA BEd झाली आणि छोट्याशा पदावर काम करते असं कोणी म्हटलं तर अजिबात तुम्हाला लाज वाटता कामा नये. छोटं जरी असलं ना, त्या क्षेत्रातून कसं पुढे जाता येईल हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे मंथन सरांनी जे सांगितलं ते खूप छान. त्यांनी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या फॅकल्टी सांगितल्या. आता आर्ट्सचा मुलगा आहे त्याने सरकारी नोकऱ्या वगैरे घेतल्या पाहिजे असं आपण गृहीत धरून चालतो. कॉमर्स घेतलं म्हणजे त्याने कॉमर्समध्येच गेलं पाहिजे असं गृहीत धरून चालतो. सायन्स घेतलं म्हणजे डॉक्टर वगैरे असं काहीतरी झालं पाहिजे असं गृहीत धरून राहतं. बरोबर की नाही? पण ते चुकीचं आहे. खरं तर आज 10वीच्या मुलांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं इथे, त्याच्यानंतर 12वीच्या मुलांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं इथे, त्याच्यानंतर 15वीच्या मुलांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं. कारण की इथे स्टडी सर्कल किंवा स्पर्धा परीक्षेबद्दल जे सांगितलं जाते ते ग्रॅज्युएशन नंतर आहे, आफ्टर ग्रॅज्युएशन. पण खरं सांगायला गेलं तर 10वी नंतर तुम्ही जर नियोजित काहीतरी ठरवलं मला करायचं आहे, ते म्हणतात ना सरांनी सांगितलं की पटकन 12वी नंतर मला पटकन नोकरी करायची किंवा पटकन मला जॉबला लागायचंय, असं असतं मुलांचं. जे खेड्यापाड्यात राहणारे लोक असतात ना, त्यांचं असं थिंकिंग असतं की आमची परिस्थिती. एक विषय म्हणजे हा शिक्षणाचा आहे. शिक्षणावर जर आपण काम केलं तर उद्या आपल्याकडे हात पसरवायची वेळ येणार नाही. आणि सांगितल्याप्रमाणे सरांनी कायमची भाकर आहे शिक्षण. आपल्याला नोकरी मिळाली म्हणजे कायमची भाकर मिळणार. मी इथे उपस्थित सगळी ग्रामपंचायत कमिटी यांचे आभार व्यक्त करते. मार्गदर्शक BNA कॉलेजचे हर्षद पाटील सर
मंथन पाटील सर यांनी खूप उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. माझी पोरं खूप छोटे आहेत सर, एक तिसरीला आणि एक 6वीला आहे, 5वीला सॉरी, खूप छोटे आहेत. माझी इच्छा होती त्यांना आणण्याची, पण मी ऐकलं, मी नक्कीच त्यांना सांगेन. धन्यवाद सर. आणि उपस्थित सगळे विद्यार्थ्यांचा पण आभार व्यक्त करते, ग्रामस्थांचा आभार व्यक्त करते. चुकून काही चुकीचं बोलले असेल त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.